सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। बऱ्याच जणांच्या ज्या आशा आहेत त्या निराश होत चाललेल्या आहेत, पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परतीच्या पावसापर्यंत सुद्धा आणि अनेक जण म्हणतात की तुम्ही सुपर अल्निनो आहे हे मान्य करा। सुपर अल्निनो आहे हे आपण पहिल्या दिवशी मान्य केले, पण महाराष्ट्रावरती त्याचा इफेक्ट नाही। त्याचं कारण त्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सगळं आहे। 15 तारखेपर्यंत मी धैर्य धरा का लावतोय आणि 15 तारखेला खरंच तो पाऊस पडेल का, जो ह्या 2 दिवसात सुद्धा काही प्रमाणात कुठे मोठे पडतोय, तो 15 तारखेला एवढा काय पराक्रम करणार आहे हे सगळं शेड्यूल तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। मग परतीचा पाऊस, धरणं भरेल, विहिरीला पाणी येईल, ओढे नाले वाहतील, या गोष्टीवरती कसा विश्वास ठेवावा, कारण की आतापर्यंत पाऊस हा कमी झालेला आहे। ह्या सगळ्या प्रश्नांची व्हिडिओमध्ये उत्तर आहेत। पहिले आपण सुपर अल्निनो आणि त्याचे होणारे इफेक्ट आणि त्या पलीकडेही जाऊन की महाराष्ट्रामध्ये जे आतापर्यंत होत आले त्याचं कारण देखील काय आहे हे देखील आपण स्पष्ट करूयात। सध्या आपण मॉडेलनुसार जे पाहतोय हे वाऱ्याचं जे काही चित्रीकरण आहे, आपल्या महाराष्ट्राला मागील जवळपास 2 महिन्यापासून जे वारे ऍक्टिव्ह आहेत, वाऱ्याचा जोर हा प्रभावी आहे। इकडून देखील बंगालच्या उपसागरातून वारे युटर्न घेतात आणि पश्चिम बंगालसह तेलंगणा किंवा एमपी भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो। या भागांचा जवळपास नासधूस चालू आहे, अमुक तमुक चालू आहे, वगैरे वगैरे गोष्टी। या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं गुजरातलाही ते गोष्टी झाल्यात आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं तर विदर्भाच्याही आणि खानदेशच्या बऱ्याच भागांमध्ये विहिरीला पाणी आलेलं आहे। ठीक आहे, हा भाग, हा शेतकरी म्हणतोय आमच्याकडे सुपर अल्निनो नाहीये आणि हा शेतकरी म्हणतोय आमच्याकडे सुपर अल्निनोचा इफेक्ट आहे। म्हणजे सुपर अल्निनो काय असा जिल्हा किंवा तालुका विभागानुसार आहे का? सुपर अल्निनो जर पॅसिफिक महासागरामध्ये तेवढा तीव्र आहे, मग त्याचा इफेक्ट हा पूर्ण भारतावरती पडायला पाहिजे, हा माझा प्रमुख प्रश्न आहे। आणि जर सुपर अल्निनो आहे आणि महाराष्ट्रावरती दुष्काळ पडणार आहे, हे एकाही तज्ज्ञानं कबूल करायचं की रिटर्न मान्सून हा मुसळधार नाहीये, नासाडी वगैरे करणार नाही, धरणं वगैरे भरणारच नाही, असं ठामपणे सांगायचे, ना की असं गुळगुळत शेतकऱ्यांना ठेवायचंय। 3 महिन्यापासून जे मी ऐकत आलोय त्या प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला याच मॉडेलवरती देणार आहे। राहिला विषय 14-15च्या पावसाचा, तो देखील तुम्हाला 15 तारीख मी पूर्ण होऊ द्या, हे त्याच 8 ऑगस्ट पासून सांगतोय की ही 15 तारीख पूर्ण होऊ द्या आणि राहिलेले प्रश्न 16 तारखेच्या लाईव्ह मध्ये सपशेल मी तुमच्या समोर करेल। त्याचं कारण हे असं आहे, सध्या अरबी समुद्रातनं जो काही वाऱ्याचा प्रभाव आहे ते बाष्प पुरवठा टच करत कोकणापर्यंत वाऱ्याची तीव्रता पाहायला मिळते। इथे सगळा कलर चेंज झाला आणि ढगांचं आगमन देखील त्या वेगाने होत आहे। महाराष्ट्रामध्ये ढग येतात आणि पाऊस पडत नाही, याचं प्रमुख कारण म्हणजे ह्युमिडिटी। गरमीची लेवल महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात आतापर्यंत तरी पाहायला मिळाली होती, ती आज ऍक्टिव्ह झाली आणि ह्याच ह्युमिडिटीमुळे येत्या 24 ते 48 तासामध्ये ज्या ढगातनं धारा उतरत नाही त्या ढगातनं धारा उतरायला सुरुवात होणार आहे। म्हणून मी जे 11 ते 15 तुम्हाला ज्या 8 ऑगस्टला सांगितली ही तारीख, ही 11 ते 15 पर्यंत तुम्हाला धैर्य धरावी लागणार आहे। हे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेकआउट करा, हे मला तुम्हाला सांगायचंय। आणि सुपर अल्निनोचा रोल, आता महाराष्ट्रातील सर्व तज्ञांना एक विनंती आहे, मागील 3 महिन्यापासून आपण पाहतोय हा प्रशांत महासागर आहे, ज्यावेळेस व्यापारी वारे, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रेंड विंड्स असं म्हणतात, हे व्यापारी वारे केव्हाचे जून महिन्यापासूनच वळलेले आहेत। याचा अजूनही महाराष्ट्रापर्यंत, भारतापर्यंत किंवा आशिया खंडाकडे ह्या वाऱ्याने अजूनही टर्न घेतलेलं नाही, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे, जो कमी किंवा जास्त किंवा काही ठिकाणी कमी। मग त्या पलीकडे जाऊन सांगतो परतीचा पाऊस का प्रभावी ठरणार आहे, परतीचा पाऊस का पडतो, त्यामागचं एक सत्य कारण असं आहे की मित्रांनो, हे जे ते वारे तुम्हाला पश्चिमी वारे पाहायला मिळतात, जे ढग आणतात त्या देखील आणि ढकलले जात आहेत। आज सध्या पाहतोय आपण वारे विदर्भ, मराठवाड्यापर्यंत जोराने आहेत, जवळपास नांदेडच्या काही पश्चिमी भागापर्यंत जोराने आहेत आणि जशी तेलंगणाची बाउंड्री लागली किंवा तेलंगणा लागला, हे वारे कमजोर होतात आणि ह्या भागापर्यंत हा पाऊस पडतोय। म्हणजे मुख्य अडथळा जो आहे हे वारे आहेत। ह्या वाऱ्यामुळे ढग थांबणं किंवा ढग थांबल्याच्या नंतर गरमीची लेवल बनणं, हे वारे इथे तुम्हाला पाहायला मिळतात, हे स्पष्ट आहे। मग परतीच्या मान्सूनमध्ये याचं ऑपोजिट होतंय, हे तुम्हालाही माहिती आहे आणि परतीचे मान्सून तुम्ही दरवर्षी पाहतायत। परतीचा मान्सून तुम्ही प्रत्येक वर्षी अनुभवलेला आहे, एक खंट्याचा खेळ आणि नदी नाले एक, ही त्याची पद्धत आहे। ज्यावेळेस परतीचा मान्सून रिटर्न आपला प्रवास सुरू करतो त्यावेळेस बंगालच्याच उपसागरातनं ढगांची गर्दी याच युटर्न मार्गे पूर्ण नागपूर असेल, चंद्रपूर असेल या भागात येतात आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ते थांबत येऊन पाऊस केव्हा येतोय, आभाळ येऊन सुद्धा मेळ लागत नाही, अशी ही परतीच्या पावसाची झलक असते। आणि ती 12 सप्टेंबर पासून स्टार्ट होईल। आणि एक विनंती अजूनही करेल,
अनेक जणांचा तुम्ही पाहताय आता 22 पर्यंत खंड आहे, मग 16, 17, 18ला येण्याची गरज काय होती? ठीक आहे, एक दिवसाआड 2 दिवसाआड अंदाज चेंजेस होतात, यावरून तुम्ही ठरवून घ्या. ज्या भागात पाऊस कमी त्या भागावरती सुपर अल्निनोचे मेसेज टाकून भावनिक शेतकऱ्यांना पुन्हा परेशान करण्याचं काम चालू आहे. त्या पलीकडे जाऊन सांगतो, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 30 आणि 31 जुलैला पाऊस सुरू होता, त्या 2 ते 3 दिवस किंवा जवळपास 4 ऑगस्ट पर्यंत सुपर अल्निनोचे मेसेज बाहेर पडले. जसे जसे शेतकऱ्यांच्या सोयाबीन वाळायला लागल्या तसे हे मेसेज बाहेर पडले. इतक्यावर तुम्ही समजून जायचंय हे एक पाऊल या भागावर आहे आणि एक पाऊल त्या भागावर आहे. मी तुम्हाला फक्त एक प्रश्न करेल, स्वतः एक मेसेज टायपिंग करून घ्या आणि प्रत्येकाने विचारा ठामपणे की परतीचा मान्सून हा महाराष्ट्रात पडणार नाही, त्यामुळे दुष्काळ पडणार आहे का? दुष्काळ एक तर म्हणा किंवा पाऊस सुपर अल्निनोचा महाराष्ट्रावरती परिणाम आहे, मान्सून तितका बरसणार नाहीये हे म्हणा. एका तोंडाने नासाडी बोलायचं आणि एका तोंडाने वगैरे बोलायचं. आता मेन मुद्द्यावरती होते 15 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टला पाऊस कशामुळे पडेल ह्या क्लिपमध्ये पहा. हा आहे मॉडेलचा तुलनात्मक आपला हा इमेज आहे. पहिला जी लाईन आहे ज्याच्यावरती तुम्हाला डॉट डॉट दिसत आहेत, या लाईन मध्ये 13 ऑगस्ट चित्र आहे. कुठे मोठे धारा उतरणं असं काही मॉडेलचं कम्पॅरिझन आहे. 14 तारखेला सेम कंडिशन, पण जवळपास IFS HRES 494 मीटर एक्सेल आणि EKMO नावाच्या मॉडेलनुसार आणि त्याचबरोबर AFS नुसार पावसाची शक्यता जवळपास दाखवते. पण चांगल्या पद्धतीनं आणि जवळपास आयकॉन 13 हे महाराष्ट्रासाठी प्रभावी असलेलं जे काही आहे ते 14 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ज्या भागांमध्ये धारा उतरल्या नाही त्या भागामध्ये धारा उतरतील असं त्या मॉडेलचं कम्पॅरिझन आहे. पण 15 जी तारीख आहे हे मधल्या भागामध्ये ही 15 तारखेचा आपण उल्लेख करतोय. म्हणजे ऊन आणि ढगातनं धारा म्हणजे टेम्परेचर प्लस ह्युमिडिटी आणि प्लस निम्ब्रोटेटस नावाच्या ढगांची निर्मिती आणि त्यामुळे धारा उतरण्याचं काम हे प्रत्येक मॉडेलच्या कम्पॅरिझन मध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये फक्त NEMS 13 आणि NEMS 213 अशा 2 मॉडेलच्या कम्पॅरिझनमध्ये पाऊस दाखवला जात नाहीये. पण जागतिक लेवलला आयकॉन 13 आणि JFS या मॉडेलच्या निर्मितीमध्ये आपण पाहिलेल्या गोष्टी आहेत, त्यामध्ये पाऊस दाखवला होता. आणि प्रत्येक मॉडेलची जी काही कॉम्पिटिशन आहे ही पूर्णपणे याच 15 पासून पुढे वाढ होताना दाखवते. 14ला त्याची सुरुवात आहे. आणि दुसरी इमेज आपण पाहूयात. या इमेजमध्ये 15 तारखेचा जो काही डेटाबेस आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी दमदार, काही ठिकाणी चांगला, काही ठिकाणी बऱ्यापैकी अशा शक्यता दाखवले निळा डार्क कलर. त्यानंतर लातूर नांदेडच्या देखील भागात, सोलापूर, बीड, कडाष्टी वगैरे भागाचा देखील याच्यामध्ये डेटाबेस आहे. पुणेसह कोल्हापूरमध्ये देखील दमदार मध्यम. आता ही ब्ल्यू लाईन आहे, ह्या ब्ल्यू लाईन मध्ये जी ढग निर्मिती होईल त्याच प्रकारे सोलापूरकडे देखील धारा उतरण्याचं काम पडते. आजही सोलापूरच्या काही भागांमध्ये जोरदार सटकारे झाले आणि त्यामध्ये काही ठिकाणी चांगला शेतकरी सुकावलेला आहे. नागपूरच्या वगैरे भागात देखील इथे अनेक ठिकाणी या पद्धतीचं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सोलापूर बरोबर चंद्रपूरला देखील ही मॅन्डेट जे आहे हे पूर्ण करताना आपल्याला दिसत आहेत. बाकी एवढंच, धन्यवाद.